एनर्जीची पब्लिक सेक्टर कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा IPO आला आहे। एनटीपीसी ग्रीन IPO ची ओपनिंग डेट 19 नोव्हेंबर आणि क्लोजिंग डेट 22 नोव्हेंबर 2024 आहे। पण या IPO मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी माहित असल्या पाहिजेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही एनटीपीसी ग्रीन IPO मध्ये अप्लाय करणार आहात की नाही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तसेच जसे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की ज्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक्स मिळतील त्या कमेंटला आम्ही या व्हिडिओमध्ये एंडला फीचर करू। तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण होऊ शकतं की तुमची कमेंट या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल। मी वृषाली कुलकर्णी एंजल वनच्या IPO गप्पा या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते। इथे तुम्हाला IPOची कंप्लीट माहिती मिळेल, म्हणून आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। एनटीपीसी ग्रीन एनर्जी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एनटीपीसीची एक होलली ओन्ड सबसिडरी आहे, जी एक्सक्लुडिंग हायड्रो लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे इन टर्म्स ऑफ पॉवर जनरेशन इन फिस्कल 2024। त्यांच्या रिन्युएबल एनर्जी पोर्टफोलिओमध्ये सोलार आणि विंड पॉवर ॲसेट्स आहेत आणि त्यांचा प्रेझेंट 6 पेक्षा जास्त स्टेट्समध्ये आहे आणि या मल्टिपल लोकेशन्सच्या प्रेझेन्समुळे त्यांची रिस्क ऑफ लोकेशन स्पेसिफिक जनरेशन व्हेरिएबिलिटी कमी होते। त्यांच्या सोलार प्रोजेक्ट्सची ऑपरेशनल कॅपॅसिटी 3220 मेगावॉट्स आहे आणि विंड प्रोजेक्ट्सची 100 मेगावॉट्स ॲज ऑफ 30 सप्टेंबर 2024 आणि त्यांच्या ऑपरेशनल प्रोजेक्टसाठी त्यांनी लॉंग टर्म पॉवर परचेस ॲग्रीमेंट्स केली आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीज सोबत, जसे सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा स्टेट गव्हर्नमेंट एजन्सीज सोबत। त्यांचे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स ॲज ऑफ फिस्कल 2024 93.77% सोलार एनर्जी सेल्स कॉन्ट्रीब्यूट करतात, विंड 2.4 आणि बाकी अदर्स। या कंपनीचा एनटीपीसी ग्रुप सोबत एक ट्रॅक रेकॉर्ड आहे रिन्युएबल पॉवर प्रोजेक्ट्स डेव्हलप, कन्स्ट्रक्ट आणि ऑपरेट करण्याचा। सध्या ते 6 स्टेट्समध्ये 36 रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन प्रोसेसमध्ये आहेत। एनटीपीसी ग्रीन या IPO मधून अराउंड 10,000 करोड रेज करणार आहेत आणि हा एक कंप्लीट फ्रेश इश्यू आहे, म्हणजेच IPO मध्ये रेज केलेले सर्व पैसे कंपनीकडे जाणार आहेत। या पैशातून ते त्यांची होलली ओन्ड सबसिडरी एनटीपीसी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड मध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत आणि जनरल कॉर्पोरेट पर्पसेससाठी हे पैसे यूज करणार आहेत। हा IPO 19 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत ओपन राहणार आहे। नंतर 25 नोव्हेंबरला याची बेसिस ऑफ अलॉटमेंट असेल, म्हणजेच कळेल की कोणाला IPO मिळाला आणि कोणाला नाही। त्यानंतर 27 नोव्हेंबर 2024ला हा शेअर BSE आणि NSE वर लिस्ट होईल। तसेच याची प्राइस बँड 102 रुपीज ते 108 रुपीज पर शेअर आहे। तर मित्र हो, हा तर होता आमचा एनटीपीसी ग्रीन एनर्जी या IPOचा इन डेप्थ रिव्ह्यू। पण तुम्ही या IPO मध्ये इंटरेस्टेड आहात का आणि तुम्ही या IPO मध्ये शेअर होल्डर्सच्या कोटामधून अप्लाय करणार आहात का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण ज्या कमेंटला सर्वात जास्त लाईक्स मिळतील त्या कमेंटला आम्ही आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फीचर करू। जसे मागच्या व्हिडिओमध्ये मोस्ट लाईक कमेंट ही होती आणि असेच होऊ शकते की तुमची कमेंट तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिसू शकेल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि IPOची माहिती तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत पण नक्की शेअर करा आणि एंजल वन मराठी चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। Investment in security markets are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.